जय शिवराय. इन्फॉर्मेटिव्ह चॅनलच्या एका आगळ्या वेगळ्या एपिसोडमध्ये मी लॉयर राजेश सावंत आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत करतोय. माणूस आयुष्यभर नोकरी करत असतो आणि ज्या वेळेला तो रिटायर होतो, सेवानिवृत्त होण्याची त्याची वेळ येते, त्यावेळेला त्याचं अगोदरपासून प्लॅनिंग सुरू झालेलं असतं. बऱ्याचदा तो आपल्या गावी जाऊन तिथे सेटल होत असतो आणि त्यासाठी तो त्याच्या अगोदर म्हणजे सर्व्हिस संपायच्याही आधीपासून त्यांनी सुरुवात केलेली असते. तो गावाला घर बांधतो, आपल्यासाठी राहायची व्यवस्था आणि इतर ज्या काही गोष्टी त्याला त्या ठिकाणी लागणाऱ्या आवश्यकता आहेत त्याची तो तयारी करत असतो. गावचा पर्याय नसणारी लोक शहरामध्ये आपलं घर आणि कुटुंब याच्यामध्येच ते रमलेले असतात. बऱ्याचदा ना आपल्या मुलामुलींची लग्न झालेली असतात आणि नातवंड सुद्धा घरामध्ये आलेली असतात. मात्र भारत पेट्रोलियमच्या काही निवृत्त मंडळींनी थोडासा वेगळा विचार केला आणि ती गोष्ट मला खूप आवडली होती. गेले 5 ते 6 वर्ष सातत्याने त्यासाठी ते झटत होते आणि आता त्यांचं स्वप्न साकारलेलं आहे. यामागची थोडक्यात गोष्ट अशी आहे की काही मित्रमंडळींनी असा विचार केला की आपण आपलं अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य म्हणजे नोकरीला लागलो, आपण साधारणपणे 20 मध्ये नोकरीला लागलोय आणि वयाच्या 60ला आपण निवृत्त झालोय, म्हणजे जवळपास 30-35 तर काही जणांनी 38-39 वर्ष या भारत पेट्रोलियमच्या आस्थापनामध्ये काम केलेलं आहे आणि त्यातील अनेक वर्ष ते एकमेकांच्या सहवासामध्ये होते. आणि म्हणूनच आयुष्याचा एक महत्वाचा कालखंड ज्यांच्या बरोबर आपण घालवला आहे, सेवानिवृत्तीच्या नंतर जरी कौटुंबिक जबाबदाऱ्या असल्या तरी दररोज नाही मात्र वर्षातले काही दिवस तरी आपण एकत्र असायला पाहिजे हा विचार काही जणांच्या डोक्यामध्ये आला आणि त्या दृष्टीने त्यांनी सुरुवातीला एक रिटायर्ड असोसिएशन बनवलं आणि असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी वार्षिक कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. वर्षातून एकदा त्या निमित्ताने सगळ्यांचं भेटणं झालं आणि त्यातूनच एक विचार आला की आपल्या सगळ्या जणांच्यासाठी एक हक्काचं भेटण्याचं ठिकाण असायला हवं. अर्थात मुंबईतले जे जागांचे भाव वाढलेत त्या हिशोबाने मुंबईमध्ये ती जागा मिळणं शक्य नव्हतं आणि म्हणूनच कर्जतपासून साधारणपणे 5-6 किलोमीटर दूर एका निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण एखादी जागा घेऊन एक आश्रम तयार करूया, जेणेकरून आपलं ते हक्काचं भेटण्याचं ठिकाण असेल. वर्षभरातून आपण किंवा आपले सहकारी तिथे अधूनमधून जाऊया आणि ज्या ज्या वेळेला आपण तिथे जाऊ त्या प्रत्येक वेळेला आपल्या त्या दिवसांची गोड आठवण एकमेकांच्या बरोबर व्यतीत करूया. होतं काय की कुटुंब जे असतं म्हणजे आपली मुलं किंवा मुली ही लग्नाच्या नंतर ते त्यांचं आयुष्य जगत असतात. असं म्हणता येतं की लग्नाच्या नंतर आपल्या मुलांना पंख फुटतात आणि त्यांचं वेगळं जग तयार होतं आणि मग अशा वेळेला ज्याच्या समवेत आपण एवढी वर्ष घालवलेली आहेत किंबहुना काही दिवस जरी आपल्याला त्यांच्याबरोबर घालवता आले तर तो आयुष्यातला आनंदाचा क्षण असेल. ह्या झपाटलेल्या विचारांनी काही मंडळी, मी त्यांना तरुण मंडळीच म्हणेन, कारण वयाच्या निवृत्तीच्या नंतर अशा प्रकारचं एखादं स्वप्न, ध्येय किंवा लाखोंचा प्रकल्प हातात घेणं आणि त्याची सुरुवात शून्यातून करणं हे खरोखरच दिव्य काम आहे. तरुण वयातही ज्या वेळेला काही करायची उर्मी असते ना त्यावेळी सुद्धा असं धाडस करण्याची हिंमत माणसांमध्ये नसते. मात्र सेवानिवृत्तीच्या नंतर असं अवघड इंद्रधनुष्य ज्यांनी आपल्या खांद्यावरती उचललं त्या रिटायर्ड भारत पेट्रोलियम असोसिएशनच्या तमाम पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व सभासदांचं मी इन्फॉर्मेटिव्ह चॅनलच्या वतीने खूप खूप कौतुक करतोय. रविवारी 8 डिसेंबरला स्वप्ननगरीतील त्या आनंद वास्तूचं उद्घाटन झालं. आनंद आश्रमाच्या त्या उद्घाटन सोहळ्याला मला प्रत्यक्षात जाता आलं नाही, मात्र माझ्या मनातली ओढ ही कायम होती. लगेच पुढच्या रविवारी मी प्लॅनिंग केलं आणि तिथे प्रत्यक्षात जाऊन आलो. तिकडचा मला भावलेला हा रिपोर्ट खास आपल्यासाठी. कर्जत पासून 5-1 किलोमीटरवर असलेल्या इंजवली या अत्यंत शांत ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवरतीच रिक्षा मिळते. पांडुरंगाच्या पुतळ्याच्या बाजूच्या ब्रिजवरून तुमचं वाहन गेलं म्हणजे तुम्ही अगदी बरोबर आहात. अर्ध्या तासात आपण त्या ठिकाणी पोहोचतो. आज मला नुकत्याच बांधलेल्या या आनंद आश्रमात जाण्याचा योग आला आणि त्यावेळी 2 शिलेदार श्री प्रकाश राणे आणि श्री पुरुषोत्तम परब यांची तिथे भेट झाली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बांधलेल्या या आश्रमामध्ये आता 4 खोल्या आहेत आणि या आश्रमाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष बाबी परब यांच्याकडूनच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. तर परब साहेब, अभिनंदन. शेवटी तुमचं जे रिटायर्ड असोसिएशन होतं त्यांचं स्वप्न पहिल्या टप्प्यात तरी पूर्ण झालेलं आहे. तर तुमच्या सगळ्या लोकांचं, तुमचं स्वतःचं सुद्धा खूप अभिनंदन. तुम्ही आनंद आश्रम बनवलेला आहे, तर ही संकल्पना तुमची काय होती आणि कशा प्रकारे तुम्हाला हे बनवायचं होतं, जरा आम्हाला थोडक्यात माहिती सांगा.
आम्ही हा एक उद्देश होता भारत पेट्रोलमधून रिटायर झाल्यानंतर की माझ्या एक डोक्यात कल्पना आली की रिटायर्ड लोक एक दुसऱ्याला भेटत नाही, तर त्या निमित्ताने सगळे एका ठिकाणी कसे येतील, एका छत्राखाली कसे येतील हा विचार डोक्यात चालू होता. म्हणून मी पहिल्यांदा ही कल्पना माझ्या मित्रमंडळी जी आहेत, खास युनियनचे जे मित्रमंडळी म्हणजे उदाहरणार्थ बोर्डेकर, नाईक, राजीवा शेट्टी आणि प्रकाश फणसगावकर ह्या सर्वांसमोर मांडली. तर त्या लोकांनी त्याला म्हणाले ही तुझी कल्पना चांगली आहे की बाबा तू हे करतो, पण आपण कसं करू शकतो. तर मी म्हटलं की आपण एक रिटायर्ड असोसिएशन बनवूया आणि त्याच्या माध्यमातून पुढे जाऊया. मग आमचा असा विचार होता की एक मेंबरशिप म्हणून 1000 किंवा 2000 घ्यायचे, पण राजीव शेट्टी म्हणाले नाही की आपण 1000च सगळ्यांकडनं घेऊ आणि आपण त्याप्रमाणे ते 1000 सगळ्यांकडनं गोळा केले. असे करून आमचे जवळजवळ 1000 लोक त्यामध्ये आज मेंबर आहेत. 1000 रुपये सगळ्यांनी दिले आणि आम्ही ही संस्था रजिस्ट्रेशन केली. रजिस्ट्रेशन केल्यानंतर 1 वर्षाने माझ्या डोक्यात कल्पना आली की आता आपल्याला कंपनी तर हॉलिडे होम रिटायर लोकांना देत नाही, मॅनेजमेंटला देतात पण आपल्याला देत नाही, मग आपल्याला पण ते मिळायला पाहिजे. मग आपण काय करूया, या ठिकाणी एक वृद्धाश्रम किंवा हॉलिडे होम या प्रकारे आपण बनवूया. तर त्यावेळी सुरुवात झाली. ज्यावेळी करायचं त्यावेळी सगळ्यांनी 1 लाख रुपये आम्हाला डोनेशन दिलं. त्याच्यामध्ये माझे जे मित्र आहेत एकनाथ कांबळे यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य म्हणजे जवळजवळ 10 लाख रुपये देण्याचं त्याने प्रॉमिस केलेलं होतं आणि त्याप्रमाणे सुरुवात करताना सगळ्यात पहिले त्याने 5 लाख रुपये दिले. नंतर आम्ही लोकांनी बोर्डेकर, नाईक, राणे, राजीव शेट्टी या सगळ्यांनी, डगे या लोकांनी 1 लाख रुपये काढले. मग त्याला अविनाश कुळे आहे म्हणा, प्रकाश फणसगावकर आहेत, गावकर आहे, आनंद पाटील आहे, ह्या सगळ्यांनी सहकार्य दिलं आणि ते जवळजवळ 20-25 लाख रुपये आमच्याकडे जमा झाले. मग तत्पूर्वी मी जागा घेण्याचं ज्यावेळी निश्चित केलं तर 40 लाख 45 लाख जागेला पाहिजे होते. मग काय करायचं, तर आम्हाला पूर्वी ज्यावेळी आपण हे स्थापन केलं त्यावेळी दरवर्षी कार्यक्रमाला पद्माकर साहेब आपले चेअरमन होते, डायरेक्टर होते, तर ते 10 लाख रुपये आम्हाला द्यायचे. त्यांच्याशी माझे संबंध चांगले होते त्यामुळे ते 10 लाख आपल्याला दरवर्षी देत होते. त्याच्यातले 5 लाख खर्च करून 5 लाख आम्ही फिक्स्ड डिपॉझिट टाकलेले. तर ते 10 लाख मिळून आम्ही ही जागा पहिल्यांदा खरेदी केली. जागा खरेदी केल्यानंतर प्रश्न राहिला बांधकामाचा. मग काय करायचं, मग आम्ही सगळ्या लोकांना विनंती केली की तुम्ही थोडंसं डोनेशन द्या. त्याप्रमाणे काय लोकांनी 50,000 25,000 असं आम्हाला डोनेशन दिलं आणि त्याच्यातनं हे बांधकाम पूर्ण झालं. विशेष म्हणजे आम्ही वेस्टर्न रिजनमध्ये पूर्ण फिरण्याचा प्रयत्न केला, परंतु कांडला आणि जळगाव या 2 ठिकाणीच आम्ही पोचू शकलो. तर त्या लोकांनी पण आम्हाला प्रत्येकी 10,000 रुपये, आज जळगावला 40 लोक रिटायर झाले, 40 लोकांमध्ये 35 लोकांनी आम्हाला 10,000 रुपये दिले. हे विशेष आहे. त्याच्यानंतर कांडल्यावरनं एक चव्हाण म्हणून आहेत, त्याने चांगलं सहकार्य केलं, तिथल्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही हे पूर्ण करू शकलो. नंतर परिस्थिती अशी होती की पैसे कमी पडत होते. मग मी माझ्या स्वतःच्या खिशातले 5-6 लाख टाकले, आनंद पाटीलने 5-6 लाख टाकले, असं करून ते पूर्णत्वात नेलेलं आहे. 8 डिसेंबरला आपले डायरेक्टर राजकुमार दुबे यांच्या हस्ते उद्घाटन केलं. आता आम्ही हे मला वाटते 1 जानेवारीपासून सगळ्यांना इथे राहायची सोय, जेवणाची सोय याप्रमाणे करून सगळी तयारी करून आम्ही ते लोकांना, आमचे जे मेंबर आहेत ज्याने डोनेशन दिलेलं आहे त्या लोकांना 8 दिवस, 6 दिवस, 4 दिवस, 2 दिवस याप्रमाणे आम्ही त्यांना देणार आहोत. आता तुम्ही 4 रूम सध्या बांधलेले आहेत जे बघितले सेल्फ कंटेंट आहेत. तर असे किती रूमचा तुमच्या डोक्यामध्ये हा संपूर्ण प्रकल्प असेल? नाही, आता आम्ही पुरं करण्याच्या मागे लागलेलो होतो, परंतु आता भविष्यात की जर डोनेशन आलं, सगळ्या लोकांनी डोनेशन दिलं, शिवाय कंपनीने जर आम्हाला डोनेशन दिलं तर अजून आम्ही 5 रूम बांधण्याची आयडिया आणि स्विमिंग पूल या ठिकाणी बांधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. काय आपण अजून नियमावली बनवलेली नाही, त्यामुळे 1 जानेवारी ही तारीख ठरवलेली आहे. आमची मीटिंग होईल, त्याच्यामध्ये आम्ही ठरवू कशा प्रकारे द्यायचं, कोणाला फ्री द्यायचं, काय करायचं.
आणि आमचे 1000 मेंबर आहेत. 1000 मेंबरला आपण 8 दिवस वगैरे देऊ शकत नाही. मग त्यांना एक नॉर्मल चार्ज लावणार, ज्याने डोनेशन दिलं नाही त्यांना एक नॉर्मल चार्ज लावून त्यांना आम्ही देणार आहोत. परंतु जर आता याच्या पुढे कोणी डोनेशन दिलं त्यांचे नाव आम्ही ॲड करू आणि त्यांना पण फ्री देण्याचा आम्ही प्रयत्न करू. मला लोकांना एवढीच विनंती करायची आहे की आम्ही हे आता बनवलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही या, याचा आनंद घ्या. या निसर्ग सान्निध्यात तुम्ही येऊन तुम्ही आनंदित राहायला पाहिजे. आता उतार वयात या ठिकाणी आरामात या, मुलाबाळांना घेऊन या, शक्य असेल तर नातवंडांना घेऊन या, पण या ठिकाणी तुम्ही आनंद उपभोगा. हे माझं तुम्हाला सांगणं आहे. तुम्ही इतर ठिकाणी ज्यावेळी जाता त्यावेळी पर डे 2000 रुपये किंवा 5000 रुपये रूमला द्यावे लागतात. तर या ठिकाणी तुम्हाला कमी रेटमध्ये, कमी याच्यामध्ये आपलं डोनेशन दिलेल्यांना फ्रीमध्ये मिळू शकते. तर तो तुम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी डोनेशन द्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करेन. तर परत साहेब, लोकांच्या आनंदामध्ये तुम्ही तुमचा आनंद शोधताय हो. आणि त्याचप्रमाणे ह्या वास्तूचं नाव जे तुम्ही आनंद आश्रम ठेवलंय ते नाव सार्थकी लागो हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना. तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल इन्फॉर्मेटिव्ह चॅनलच्या वतीने तुमचं खूप खूप आभार, धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमच्या या प्रकल्पासाठी शुभेच्छा. धन्यवाद.